तो बीड जिल्ह्याच्या जनतेच्या वतीनंच मोर्चा आहे. आणि एवढ्या मोठ्या जनतेच्या वतीनं मोर्चा असल्यामुळं आज त्या संतोष भैया देशमुखांच्या लेकीनं हाक दिलेली की माझ्या बापाच्या न्यायासाठी सगळ्यांनी सहभागी व्हा. माझी बीड जिल्ह्यातल्या सगळ्या बांधवांना, सगळ्या जनतेला सुद्धा आणि सगळ्या मराठ्यांना हात जोडून विनंती, एकानं पण घरी थांबू नका. सगळ्यांना आजचा दिवस कामं बाजूला सारा. आपल्याला आपल्या लेकीनं हाक दिली, त्या लेकीच्या हाकेला ओ द्यायचा आहे आणि सगळ्यांनी सहकुटुंब त्या मोर्चामध्ये सहभागी व्हायचंय. तातडीनं सगळ्यांनी कामं बाजूला सारा आणि मिळेल त्या वाहनानं सगळ्यांनी बीडकडे या. कारण 11 वाजता तो आक्रोश मोर्चा निघतोय. तर सरकारला तर या मोर्चामुळे जाग येईलच, नाही आली तर त्यांना जाग मात्र आम्ही आता आणणार आहे. संतोष भैयाला न्याय दिल्याशिवाय एकही मराठा मागे हटणार नाही, एकही. आणि कोणाचा पण बाप आडवा येऊ दे, मॅटर मात्र संतोष भैया देशमुखांचा आम्ही दबू देत नाहीत, कोणी पण येऊ दे. त्याला मात्र मराठ्याच्या रोषाला सामोरं जावं लागणार आहे. मराठी सोडणार नाहीत त्यांना, कारण मराठीचे मतं घ्यायला गोड लागते. आणि कोणी आवाज उठवला तर त्याच्या नावाने तुम्ही बोंबलणार. तुम्हाला एका मुलीनं हाक दिली कळत नाही का? तुमच्या लेकीनं जर हाक दिली तर मग आम्ही पण असंच करायचं का त्यावेळेस? तुमच्या मुलीनं तुमच्यावरती वेळ आल्यावर एखाद्या वेळेस जर जनतेला हाक दिली माझ्या बापाच्या न्यायासाठी या, आणि मग तुम्ही जर तसे पळायला लागले तर मग आम्ही पण तुम्हाला तसंच म्हणायचं का तुम्ही राजकारण करताय म्हणून? याच्यात राजकारण विरोधी पक्ष असू द्या किंवा महायुती असू द्या, नाही ते महाविकास आघाडी असू द्या, यांनी राजकारण करू नये. कारण एका लेकराच्या, एका लेकीच्या डोळ्यातलं पाणी थांबत नाही. तुम्हाला जरा लाजा वाटून द्या. भिकार विचारासारखं वागू नका. सारखी सत्ता विरोधी दोघं एकमेकाला करत बसू नका. तुमच्या दोघांमुळेच खरे जनतेचे हाल चालले, या महायुतीमुळं आणि महाविकास आघाडीमुळे. कुणी आवाज उठवला की यांनी लगेच म्हणायचं ते राजकारण करायला. तुम्हाला एका लेकीच्या डोळ्यातलं पाणी दिसत नाही का? माजुरड्यासारखं बोलत आता उठला सोडला की का आपण तुम्ही एखाद्या वेळेस तरी माणुसकी जिवंत ठेवा ना. तुम्ही मंत्री येतं, तुम्ही विरोधी पक्षात येत काही जण, तुम्ही माणुसकी जिवंत ठेवा आणि सगळेजण सहभागी व्हा ना. तुम्हाला का रोग आला काय? सत्ताधाऱ्याला काय कोणी सहभागी होऊ नको म्हणतं का? तुम्हाला यायचं नाही, दुसरे कामं करायला लागले करू द्यायचं नाही, त्यांना विरोधक म्हणून बदनाम करायचं. एखादा सामाजिक कार्यकर्त्याने आवाज उठविला की त्याला म्हणायचं कुणीतरी याला पाठीलं दिसतंय. अरे काय नालायक विचार आहेत रे तुमचे. एखाद्या गरिबांच्या लेकराचा आवाज उठवायला गेला, आज ती आई रडती, संतोष भाईंची मंडळी रडती, त्यांचा भाऊ रडतोय, मुलगा मुलगी रडती. एवढे लेकरं आज ते उन्हात पडलाय, ते बापाचं छत्र नाही राहिलं, त्यांना बापाची सावली नाही राहिली, आधार नाही राहिला. या जनतेनं आधार द्यायचा, त्याच्यात राजकारण करता. तुम्हाला लय भोगायला मग आम्ही, तुम्ही जर असं करायला लागले. तुम्ही हे एकमेकावर आरोप करायचे, उद्यापासून विरोधी आणि सत्ताधारी बंद करा. पहिलं नसता सगळे लोक मराठी सगळे यांच्यावर तुटून पडायचे, यांची सुद्धा बदनामी करायची, यांना सोडायचं नाही. जर आपल्यात कोणी यायला लागलं मराठ्यात की लगेच विरोधी म्हणतो सत्ताधारी आहेत आणि सत्ताधारी म्हणतो विरोधक आहे. जर मग हे आपल्यात लोक कसे येतील हे जर असं करायला लागले तर? आमच्या संतोष भाईचा खून झाला, याचं राजकारण सत्ताधारी विरोधी पक्ष करू नका. सगळेचे सगळे सहभागी व्हा.